नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रकरण 3 औद्योगिक पर्यावरण यामध्ये मुद्दा क्रमांक 3.6 भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या आणि मुद्दा क्रमांक 3.7 अलीकडील काळातील काही प्रमुख औद्योगिक धोरणे यांचा अभ्यास करणार आहोत. मी प्राध्यापक संदीप अभंग आजच्या लेक्चरला आपले सहर्ष स्वागत करतो. त्यामधील आपण पहिल्या मुद्द्याला सुरुवात करणार आहोत. भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या. बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय? तर अशी कंपनी की ज्या कंपनीचं मुख्यालय किंवा मुख्य कार्यालय एका देशात असतं आणि तिचा विस्तार किंवा तिचं व्यावसायिक उलाढाल हे अनेक देशांमध्ये सुरू असते. उदाहरणार्थ गुगल हे आपल्याला माहिती आहे, सॅमसंग मोबाईल माहिती आहे, सोनी कंपनी माहिती आहे. गुगलचं मुख्यालय हे अमेरिकेत आहे, सॅमसंगचं दक्षिण कोरियामध्ये आहे, सोनीचं कुठं आहे तर जपानमध्ये आहे. म्हणजे या कंपन्यांचं मुख्य कार्यालय हे एका देशात आहे, परंतु त्यांचा व्यवसाय, त्यांचा विकास, त्यांच्या आर्थिक उलाढाली ही जगातील अनेक देशांमध्ये चालू आहे. भारताच्या संदर्भात विचार केला तर रिलायन्स, मुकेश अंबानी यांची ही जी कंपनी आहे तिचं मुख्यालय भारतामध्ये मुंबई या ठिकाणी आहे, परंतु तिचा विकास, तिचा विस्तार, तिचा व्यापार अनेक देशांमध्ये आपल्याला चाललेला दिसून येतो. तसंच आपल्याला टाटांचं उदाहरण देता येईल यासारख्या कंपन्यांचं. ठीक आहे. आज आता आपण या भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या काय आहेत, त्यांची सध्याची स्थिती काय आहे त्याचा विचार करणार आहोत. जगातील अनेक विकसित देशांच्या आर्थिक विकासामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांनी महत्वाचे योगदान दिल्याचे आपल्याला दिसून येते. विकसनशील देशातील गुंतवणुकीत वाढ, पायाभूत उद्योगांचा विकास, वाहतूक व दळणवळण साधनांचा विकास, वीज निर्मिती, आधुनिक तंत्रज्ञान, नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्याप्त वापर इत्यादींच्या दृष्टीने या कंपन्यांचे महत्त्व सांगितले जाते. 1991 पूर्वी भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांवर अनेक प्रकारचे निर्बंध होते, परंतु 1991च्या नवीन आर्थिक धोरणामुळे भारतीय तसेच परकीय कंपन्यांवरील अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेत बहुराष्ट्रीय कंपन्यांचे महत्त्व, योगदान, भूमिका वाढत असल्याचे आपल्याला दिसून येते. हे बघण्यापूर्वी आपल्याला बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय, तिचा अर्थ आणि व्याख्या अभ्यासायची आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने बहुराष्ट्रीय कंपनीची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. बहुराष्ट्रीय कंपनीच्या व्यवस्थापनाचे मुख्यालय स्वदेशात असते, परंतु तिचे कार्य मात्र अनेक देशात चालते. बहुराष्ट्रीय कंपनी ही अशी व्यवसाय संस्था आहे की जी एकापेक्षा अनेक देशांमध्ये कार्यरत असते. आता आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने जी व्याख्या केलेली आहे तर तिचं आपल्याला उदाहरण द्यावयाचं झालं तर आता आपण घेतलेलं उदाहरण म्हणजे रिलायन्स इंडस्ट्री. रिलायन्स इंडस्ट्रीचं मुख्यालय स्वदेशात म्हणजे भारतामध्ये आहे, तर तिचं कार्य जगातील अनेक देशांमध्ये चालू आहे. तसंच आपण गुगलचं उदाहरण घेतलं तर गुगलचं मुख्यालय हे स्वदेशात म्हणजे अमेरिकेत आहे आणि तिचं कार्य जगातील अनेक देशांमध्ये चालू आहे. त्यानंतर आता आपल्याला बहुराष्ट्रीय कंपन्यांची काही वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासायची आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आपण ज्या दोन व्याख्या पाहिल्या त्या व्याख्यांवरून आपल्याला बहुराष्ट्रीय कंपन्यांची काही प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यातील पहिलं वैशिष्ट्य आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्यालय स्वदेशात असते, परंतु त्या कंपनीचे व्यवहार अनेक देशात सुरू असतात. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं ते म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांचा आकारमान कसं असतं, मोठं आहे, अवाढव्य आहे, त्यांचा आर्थिक व्यवहारांवर अधिक प्रभाव असतो. तिसरं आपल्याला या कंपन्यांचं वैशिष्ट्य सांगता येतं त्या म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या देशात स्थापन झालेल्या असतात ती त्या देशाचे नाव धारण करते. उदाहरणार्थ हिंदुस्तान लिव्हर, फिलिप्स इंडिया, सॅमसंग इंडिया या ज्या कंपन्या आहेत यांचे मुख्यालय विदेशात आहे, परंतु भारतात त्यांचं अस्तित्व असल्यामुळे त्यांनी हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड आपण म्हणतो, फिलिप्स इंडिया म्हणतो, सॅमसंग इंडिया म्हणतो, सोनी इंडिया असं म्हणतो. त्यानंतर
चौथा आपल्याला या कंपनीचं वैशिष्ट्य सांगता येतं ते म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या व्यवस्थापन मंडळातील बहुसंख्य सदस्य स्वदेशातील नागरिक असतात. म्हणजे गुगलचे सीईओ हे अमेरिकन आहेत, सॅमसंगचे सीईओ हे कोरियन आहेत. या पद्धतीने पाचवं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं बहुराष्ट्रीय कंपन्या आपला नफा स्वदेशी म्हणजे त्यांच्या देशात पाठवतात. सहावं वैशिष्ट्य बहुराष्ट्रीय कंपन्या विकसित आणि विकसनशील देशातील प्रत्यक्ष गुंतवणुकीद्वारे उत्पादनावर नियंत्रण ठेवू शकतात. सातवं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं ते म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांची आर्थिक स्थिती मजबूत असते, त्यामुळे त्या विशिष्ट देशाच्या अर्थकारणावर प्रभाव पाडू शकतात. उदाहरणार्थ आपल्याला सांगायचं झालं तर चीनचं पाकिस्तानच्या अर्थकारणावर फार मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रभुत्व दिसून येतं, कारण चीनने पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकीय आर्थिक ज्या धोरणे आहेत त्यावर चीनचं आपल्याला प्रभुत्व किंवा प्रभाव असल्याचा पाहावयास मिळतो. त्यानंतर आता आपण मुख्य मुद्दा जो आहे आपल्याला अभ्यासक्रमात दिलेला भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या यांची कामगिरी आपल्याला अभ्यासायची आहे. सन 1991च्या औद्योगिक धोरणाने औद्योगिक परवाना पद्धती शिथिल केली. मक्तेदारी नियंत्रण कायद्यातील गुंतवणुकीबाबतचे निर्बंध आपण उठविले. खासगी उद्योगांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे अनेक भारतीय कंपन्या हळूहळू जागतिक पातळीवर कार्य करू लागल्या. त्यातूनच भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यांचा उदय झाल्याचं आपल्याला दिसून येतं. सध्या भारतातील अनेक कंपन्या बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणून कार्य करीत आहेत. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, IBM, भारत फोर्ज, टाटा टी, विप्रो, TCS, स्टरलाइट, रेडिस लॅब्स इत्यादी कंपन्यांचा समावेश होतो. भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यांची कामगिरी आपल्याला पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल. परदेशी गुंतवणुकीत वाढ. भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यांचा अमेरिकेतील कोलंबिया या एका प्रतिष्ठित विद्यापीठाने एक अभ्यास केला. त्यांच्या निष्कर्षानुसार मागील एका दशकात भारतीय कंपन्यांनी 75 अब्ज डॉलरची गुंतवणूक परदेशी कंपन्यांमध्ये केली आहे. परदेशी गुंतवणूक करणाऱ्या देशात भारताचा जगामध्ये 21वा क्रमांक लागतो. पूर्वी भारताचे लक्ष फक्त कापड उद्योगावर किंवा व्यापारावरच केंद्रित झालेलं होतं. आता मात्र ही परिस्थिती आपल्याला बदललेली दिसून येते. भारतीय कंपन्या आज व्यापार, कच्चा माल, ऊर्जा, औषधे, वाहन निर्मिती, नैसर्गिक वायू, माहिती तंत्रज्ञान, धातू उद्योग इत्यादी क्षेत्रात जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविताना दिसून येतात. दुसरा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे जागतिक क्रमवारीत स्थान. फोर्ब्स ग्लोबल 2000 या नियतकालिकामध्ये जगातील उद्योगांच्या क्रमवारीत 2007 मध्ये 34 भारतीय कंपन्यांचा समावेश होता. त्यात वाढ होत जाऊन 2018 मध्ये ही संख्या 58 पर्यंत वाढलेली आहे. 2018 मध्ये फोर्ब्स ग्लोबल 2000 च्या यादीत रिलायन्स इंडस्ट्री ही मुकेश अंबानी यांची कंपनी 83व्या क्रमांकावर होती. HDFC बँक 202, ONGC 266, इंडियन ऑइल ही सरकारी कंपनी 270, टाटा मोटर्स 385 आणि स्टेट बँक ऑफ इंडिया 489व्या क्रमांकावर होती. थोडक्यात भारतातील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली एक वेगळी ओळख बनवलेली आपल्याला दिसून येते. तिसरा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यांशी संदर्भात तो म्हणजे परकीय कंपन्यांचे अधिग्रहण. अधिग्रहण म्हणजे परकीय कंपन्या आपल्यामध्ये समाविष्ट करून घेणे. मागील काही वर्षात भारतीय कंपन्यांनी परदेशातील अनेक कंपन्यांवर ताबा मिळविला आहे. सर्वप्रथम सन 2000 मध्ये टाटा टी कंपनीने टेटली टी ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची चहा कंपनी ताब्यात घेतली. त्यानंतर 2002 मध्ये सुभाष चंद्रांच्या एसेल पॅकेजिंगने स्विच कंपनी प्रोपॅक ताब्यात घेतली. 2006 मध्ये टाटा स्टीलने इंग्लंडमधील अँग्लो डच कंपनी कोरस
7.6 अब्ज डॉलर्सला खरेदी केली. 2008 मध्ये टाटा मोटर्सने पाश्चिमात्य विकसित देशांमध्ये जगप्रसिद्ध व आलिशान मानल्या गेलेल्या जॅग्वार आणि लँड रोव्हर या कार उत्पादक कंपन्या 2.3 अब्ज डॉलर्सला खरेदी करून जगातील मोठ्या कार उत्पादक कंपन्यांच्या यादीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा जो सांगायचा आहे चौथा, तो म्हणजे परदेशात रोजगार निर्मिती. CIIच्या एका अहवालानुसार अमेरिकेच्या 40 प्रांतात विविध भारतीय कंपन्यांनी 60,000 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच युरोप, जपान, कॅनडा या देशात देखील भारतीय IT कंपन्या विप्रो, TCS, इन्फोसिसची कार्यालये आहेत. या देशात देखील भारतीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केल्याचे दिसून येते. आता आपल्याला पुढचा जो मुद्दा अभ्यासायचा आहे, भारतीय बहुराष्ट्रीय ज्या कंपन्या आहेत त्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येईल, तर त्याचा आपण इथे विचार करणार आहोत. भारत सरकारने भारतीय कंपन्यांचा जागतिक पातळीवर विकास होण्यासाठी, त्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. चीन, तुर्की, अमेरिका, अर्जेंटिना, ब्राझील यासारख्या देशांनी त्यांच्या देशातील कंपन्यांना जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी विशेष सोयीसुविधा आणि प्रोत्साहने दिली आहेत. त्यामुळे आज जगात ऍपल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, अलिबाबा, गुगल, फ्लिपकार्ट, टिकटॉक यासारख्या कंपन्यांचे वर्चस्व दिसते. याच धर्तीवर भारतीय कंपन्या जागतिक स्पर्धात्मक आव्हान पेलण्यासाठी तयार असून त्यांना आवश्यक ते पाठबळ मार्गदर्शन पुरवण्यासाठी सरकारने देशातील उद्योगपती तज्ञांच्या मदतीने एक रोडमॅप तयार करण्याची आवश्यकता आहे. ग्लोबल फॉर्च्यून 500 यादीत अमेरिकेचे 132 तर चीनच्या 109 कंपन्यांचा समावेश आहे. तुलनेने या यादीत फक्त 4 भारतीय कंपन्यांचा समावेश असून हे चित्र बदलविण्यासाठी नीती आयोगाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यानंतर आता आपल्याला दुसरा मुद्दा या प्रकरणातील शेवटचा अभ्यासायचा आहे, तो म्हणजे अलीकडील काळातील काही प्रमुख धोरणे औद्योगिक क्षेत्राशी निगडीत आपल्याला अभ्यासायचे आहेत. अलीकडील काळात भारतीय औद्योगिक क्षेत्रात आमूलाग्र बदल झालेले दिसतात. 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले. त्यानंतर या सरकारने परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक, उद्योजकता विकास, सार्वजनिक खरेदी, बौद्धिक संपदा, उत्पादन क्षेत्र इत्यादी धोरणांमध्ये मोठे बदल केले. यामागे भारताला जागतिक पातळीवर एक प्रमुख उत्पादन केंद्र बनविणे आणि राष्ट्रीय उत्पादनामध्ये वस्तू निर्माण म्हणजेच कारखानदारी क्षेत्राचा वाटा 2020 पर्यंत 25% नेण्याचे उद्दिष्ट आहे. या सर्व धोरणांचा थोडक्यात आढावा या ठिकाणी आपण घेणार आहोत. पहिलं आपल्याला जे धोरण अभ्यासायचं आहे ते म्हणजे राष्ट्रीय निर्मिती धोरण, नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी. भारत सरकारने 2011 मध्ये राष्ट्रीय निर्मिती धोरण जाहीर केले. या धोरणानुसार 2022 पर्यंत जीडीपी मधील कारखानदारी क्षेत्राचा वाटा 25% वाढविणे आणि 10 कोटी अतिरिक्त रोजगार संधी निर्माण करणे ही प्रमुख उद्दिष्टे ठरविण्यात आली. यासाठी रोजगार निर्मितीक्षम क्षेत्रांना चालना देणे, लघु आणि मध्यम उद्योगांच्या विकासासाठी प्रयत्न करणे, ज्या क्षेत्रांमध्ये भारताला अनुकूलता आहे अशा क्षेत्रांवर अधिक भर देणे, सार्वजनिक व खासगी भागीदारीतून कौशल्य विकासास चालना देणे, अशा रीतीने या धोरणाद्वारे अतिरिक्त भांडवल निर्मिती, जागतिक दर्जाची पायाभूत संरचना, औद्योगिक, कामगार विषयक व पर्यावरण स्नेही नियम याद्वारे औद्योगिक क्षेत्रात मोठे बदल अपेक्षित आहेत. दुसरं आपल्याला धोरण अभ्यासायचे आहे ते म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक पॉलिसी, राष्ट्रीय विद्युत धोरण. भारत सरकारने 2012 मध्ये राष्ट्रीय विद्युत धोरण जाहीर केले. देशात इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डिझाईन व उत्पादन क्षेत्राच्या विकासाची मोठी क्षमता आहे. या धोरणानुसार 2020 पर्यंत निर्यातीत 5.5 अब्ज डॉलरवरून 80 अब्ज डॉलरपर्यंत वाढ करणे आणि 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि 28 दशलक्ष रोजगार संधी निर्माण करण्यासाठी
प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे सरकारने या धोरणाद्वारे स्पष्ट केले आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं महत्वाचं धोरण अभ्यासायचं आहे ते म्हणजे मेक इन इंडिया. मेक इन इंडिया मेक इन इंडिया ही मोदी सरकारची एक महत्वाची योजना असून भारताला जागतिक दर्जाची निर्मिती व नाविन्यता केंद्र बनविणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमांतर्गत निर्मिती क्षेत्राबरोबरच त्याच्याशी निगडीत पायाभूत संरचना आणि सेवा क्षेत्रामध्ये देखील उद्योजकता विकासाला चालना देणे हा आहे. या योजनेअंतर्गत 25 अतिमहत्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. यासाठी कर विषयक सवलती, पायाभूत सुविधांची उपलब्धता, वित्त पुरवठ्यासाठी विविध उपाययोजना सरकारकडून केल्या जात आहेत. त्यानंतर चौथं धोरण आपल्याला अभ्यासायचे आहे ते म्हणजे स्टँड अप इंडिया. अनुसूचित जाती जमाती आणि महिलांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्टँड अप इंडिया ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत उद्योजकांना 10 लाख रुपये ते 1 कोटी रुपयांपर्यंत नवीन उद्योगांची उभारणी करण्यासाठी पतपुरवठा केला जात आहे. याबरोबरच मुद्रांक शुल्क माफी, वीज दरात सवलत, कर विषयक सवलती, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांकडून एकूण खरेदीपैकी 4% खरेदी, शिक्षण, प्रशिक्षण, सुविधा इत्यादींच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उद्योजकताला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पाचवं धोरण आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे स्टार्टअप इंडिया. भारतातील तरुणांनी उद्योग विषयक नवनवीन कल्पना मांडून रोजगार निर्मिती, देशांतर्गत उत्पादनात वाढ करण्यासाठी नवीन उद्योग स्थापन करणे म्हणजे स्टार्टअप होय. सन 2020 पर्यंत 20.50 लाख म्हणजे जवळपास 21 लाख नवीन रोजगार उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट स्टार्टअप इंडिया या मोहिमेचे आहे. तंत्रज्ञान क्षेत्राबरोबरच कृषी, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रामध्ये देखील स्टार्टअप इंडिया या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत नवउद्योजकांना 3 वर्षांसाठी कर सवलत, पेटंट नोंदणीसाठी कायदेशीर सहाय्य, भांडवल पुरवठ्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा कॉर्पस निधी, 90 दिवसात स्टार्टअप मधून माघार घेण्याची परवानगी इत्यादी या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर 6 प्रधानमंत्री मुद्रा योजना, मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी असं तिला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. प्रधानमंत्री मुद्रा योजना एप्रिल 2015 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील उद्योजकांना, व्यावसायिकांना 10 लाख रुपयांपर्यंत पतपुरवठा केला जातो. मुद्रा योजनेअंतर्गत 3 प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जात असून यामध्ये शिशु या प्रवर्गात 50,000 रुपयांपर्यंत, किशोर या गटामध्ये 50,000 रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंत आणि तरुण गटात 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. 2015-16 या वर्षात मुद्रा योजनेअंतर्गत 1.22 लाख कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले. सरकारने सन 2016-17 या वर्षाच्या अंदाजपत्रकात मुद्रा योजनेसाठी 1,80,000 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर 7वं जे औद्योगिक क्षेत्राशी निगडीत धोरण आहे ते म्हणजे बौद्धिक संपदा धोरण. तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. भारत सरकारने बौद्धिक संपदेच्या भविष्यातील विकासासाठी 2016 मध्ये राष्ट्रीय बौद्धिक संपदा धोरण जाहीर केले. या धोरणाद्वारे भारतातील बौद्धिक संपदाच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन भारतातील नाविन्यतापूर्ण संशोधनाला चालना मिळणार आहे. या धोरणांतर्गत बौद्धिक संपदाची देवाणघेवाण वाढीला लागावी म्हणून प्रयत्न करणे, नवउद्योजक आणि स्टार्टअप कंपन्यांसाठी अर्थसहाय्य, पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालयातील कामे अधिक गतीने करणे, त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे इत्यादी उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानंतर 8वं धोरण आपल्याला अभ्यासायचे आहे ते म्हणजे परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक धोरण, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट पॉलिसी.
परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे हा औद्योगिक धोरणाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान, भांडवल उभारणे, आर्थिक विकास साध्य करणे यासाठी भारत सरकारने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वयंचलित ऑटोमॅटिक रूपने 26%, 49%, 74% आणि 100% परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीस परवानगी दिली आहे. मेक इन इंडिया योजनेला सुरुवात झाल्यानंतर 2014 ते 2016 या काळात परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीत $77 बिलियन म्हणजे 44% वाढ झाल्याचे दिसून येते. त्यानंतर 9वं धोरण आपल्याला अभ्यासायचे आहे ते म्हणजे सार्वजनिक खरेदी धोरण. सार्वजनिक क्षेत्रातील विविध कंपन्या, महामंडळे, सरकारचे विविध मंत्रालये यांना काही प्रमाणात वस्तू आणि सेवांची आवश्यकता असते. त्यासाठी सार्वजनिक खरेदी धोरण जाहीर करण्यात येते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांनी निर्माण केलेल्या वस्तू व सेवा केंद्रीय मंत्रालये, विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी खरेदी करण्याबाबत सरकारने नवीन सार्वजनिक खरेदी धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार प्रत्येक विभागाने पुढील 3 वर्षाच्या काळात आपल्या एकूण वस्तू व सेवांच्या खरेदीच्या किमान 20% हिस्सा सूक्ष्म व लघु उद्योगाकडून खरेदी करावा. त्याचबरोबर सूक्ष्म व लघु उद्योगांकडून करण्यात येणाऱ्या एकूण खरेदीपैकी 4% खरेदी ही अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींच्या मालकीच्या उपक्रमांकडून केली पाहिजे अशी तरतूद आहे. 2016-17 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी 55,291 कोटी रुपयांची खरेदी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांकडून केली. त्यात अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाकडून केलेली खरेदी 13,288 कोटी रुपयांची होती. शेवटचे एक धोरण आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे स्मार्ट शहरे अभियान, स्मार्ट सिटीज मिशन आपण त्याला असं म्हणूया. भारतातील शहरांचा विकास जलद गतीने व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला असून भारतात अशी 100 शहरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. या शहरांमध्ये स्वच्छ पाणी, खात्रीशीर वीज, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, वाहतूक व दळणवळण सुविधा इत्यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहर सुधारणा आणि विस्तार यावर स्मार्ट शहर योजनेत भर देण्यात येत आहे. 1 फेब्रुवारी 2018 पर्यंत 99 शहरांची निवड या योजनेअंतर्गत झाली असून 20,852 कोटी रुपयांची कामे या योजनेअंतर्गत पूर्ण झालेली आपल्याला दिसून येतात. थोडक्यात आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरी आणि अलीकडील काळात औद्योगिक क्षेत्रासंदर्भात जे काही नवीन धोरणे सरकारने लागू केलेली आहेत त्यांचा आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे. यावरून आपल्याला असं म्हणता येतं की भारतीय औद्योगिक क्षेत्रात विशेषतः 1991 नंतरचा आर्थिक धोरण आपण जे स्वीकारलं त्यानंतरच्या काळात आमूलाग्र बदल झाले आहेत. आज भारतीय औद्योगिक क्षेत्र आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं दिसून येतं. आज जगातील प्रमुख औद्योगिक दृष्ट्या विकसित अर्थव्यवस्थांमध्ये आपला 10वा क्रमांक लागतो. हे येथे उल्लेखनीय आहे. धन्यवाद.